इतिहासामध्ये विशेषतः सोलापूर गेल्या 40 वर्षापासून एक अभ्यासू नेतृत्व आहे. अनेक सोलापूरच्या शहराच्या विषयामध्ये महानगरपालिकेमध्ये गेले 10 वर्ष मी काम करत असताना सर्व पैलूवर अभ्यास असलेलं नेतृत्व, सर्व बाबीवर मार्गदर्शन करणारं नेतृत्व आज आमच्यातनं हरपला. ही खरंखरच न भरणारी पोकळी आहे. विशेषतः मी जेव्हा सभागृह नेता असताना जेव्हा विनंती केलं की अण्णा बजेट चांगलं आहे, आपण एकमताने करा, तेवढ्याच विरोधक जरी असला तर तेवढ्याच ओपन हार्ट माइंड असलेला माणूस त्यांनी मला एका शब्दावर एकमत बजेट मंजूर केल्यामुळे म्हणजे आज उजाळा येतो त्या गोष्टीचं आठवण सांगत असताना एक अभ्यासू नेतृत्व हरपला. ही पोकळी भरून काढणे फार दुर्मिळ आहे. आज प्रयागराज परमेश्वराला देखील पहिला कुंभ स्नान ठिकाणी आज त्याची प्रार्थना होती का देवाची सांगता येत नाही, दुःख होत आहे. पण ही पोकळी निश्चित कोणी भरून करू शकणार नाही. ईश्वर परमेश्वर त्याच्या आत्म्याला चिरंत अनंत शांती देऊ. पक्षीय मतभेद असले तरी एक मित्र म्हणून कसं तुमची भले आम्ही राजकीय पक्ष मतभेद असली तर दुसऱ्या क्षणात दुसऱ्या तासामध्ये आम्हाला आमच्या खांद्यावर हात देऊन आम्हाला मार्गदर्शन करणारं नेतृत्व आज आमच्यातनं गेला. हे अत्यंत दुःख होत आहे मला सांगताना. शेवटचं कधी बोलणं वगैरे नव्हतं का? गेल्या 10 दिवसाखाली मी सोलापूर रुग्णालयामध्ये आमच्या ज्या आईला मी डायलिसिसला गेलो होतो. अण्णांची मला भेट झाली होती. अण्णा म्हणत होता आमची मातेजींची तब्येत विचारपूस केली. अण्णा म्हणलं ओपन हार्ट आहे, जरा प्रवास कमी करा, थोडा पायाचा त्रास आहे. हे सातत्याने सांगणारा माणूस नाही चहा पिले बोलल्या एक लावून घेणारा निगर्मी माणूस आमच्यातनं हरपला. आज हेच सांगण्यात आम्हाला दुःख. तुम्हाला कधी कळालं, म्हणजे काय विश्वास बसला का? आज सकाळी आम्हाला 9:30 वाजता आम्हाला कळालं. आम्ही सन्मान्य विजयकुमार देशमुख आम्ही तालुक्यात घेतो त्यांच्या ठिकाणी आलेला. खरं म्हणजे अत्यंत दुःखद घटना आज सकाळी कळालं की त्यांनी कुंभमेळ्याला गेले असताना त्या ठिकाणी आज सकाळी शाही स्नान करून ते बाहेर आले आणि त्यांचं हृदय दर्द करतात. हा बातमी सकाळी केल्यावर अत्यंत मनाला दुःख झालं. कारण महेश अण्णा एक सोलापूर महानगरपालिकेमध्ये अत्यंत अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांचं होतं. ते महापौर म्हणून सोलापूर महानगरपालिकेमध्ये काम केले आणि त्यानंतर अनेक वर्ष ते काँग्रेस पक्षाचे सभागृह नेता म्हणून काम करत असताना आम्ही नुकतंच निवडून आलेलो होतो 97ला. त्यावेळेस त्यांचं बहुमूल्य मार्गदर्शन आणि सहकार्य त्या नवीन आलेल्या सदस्यांना कसं कामकाज करायचं हा अनुभव त्यांनी सर्वांना शेअर करण्याचं काम त्या माध्यमातून केलं. आणि शहराच्या विकासासाठी जो मूलभूत नागरिकांच्या गरजा आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, रस्ते असेल, ड्रेनेज असेल, असे विविध कामं त्यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी करण्याचं काम त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केले. निश्चित एक अत्यंत मनमळ स्वभावाचे, अत्यंत शांत आणि संयमी असं नेता या ठिकाणी भले ते कुठल्या पक्षात असतील, परंतु सर्वांना घेऊन जाणारा असा नेता आज या ठिकाणी त्यांचं काळाच्या पडद्यावर गेले. निश्चितपणे फक्त कुठे परिवारावरच नाही आहे, कारण स्वर्गीय आमचे नेते आदरणीय तात्या कुटेनंतर एक गरीब लोकांना, जे कष्टकरी गरीब लोक आहेत, ते शैक्षणिकच्या माध्यमातून असेल किंवा व्यवसायाच्या माध्यमातून असेल, प्रत्येकाला त्यांनी सहकार्य करण्याचं काम आपल्या जीवनामध्ये त्यांनी केले. असे अत्यंत सर्वांना आवडता असलेला हा नेता आज आमच्यातून निघून गेला. जो कुठे परिवार जो दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेले, असे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्याच्या हजारो लाखो कार्यकर्त्यांवर हा दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेलं आहे. आज त्यांनी गेलेले जो काय त्यांचं कार्य आहे ते सदैव त्या ठिकाणी स्मरणात राहील, हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. विशेष महापौरच्या कारकिर्दीमध्ये मी नुकतंच राजकारणात आलेलो होतो आणि महापौर झालो. पण महापौर म्हणून आपण शहराच्या विकासासाठी कसं काम करावं हा वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम अण्णांनी नेहमी करत होतं. कारण मला कुठलाही अनुभव त्या ठिकाणी नव्हता. मी आलो पहिल्या टर्ममध्ये महापौर झालो, पण तो राजकीय पार्श्वभूमीही मला नव्हतं. पण त्या माध्यमातून एक ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांनी नेहमी काम करत असताना मी गेले त्यांनी 30 वर्ष महानगरपालिकेमध्ये आपलं नगरसेवक म्हणून कारकिर्दी केली.
मलाही त्यांच्या सहवासात त्यांच्या सहकार्याने 20 वर्ष महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली. भले जे नवीन सदस्य येतील त्यांना कामाच्या दृष्टीने प्रशासनाकडनं आपल्या वॉर्डातील प्रभागातील कामं कोणत्या पद्धतीने करून घ्यायचं आणि तिथल्या नागरिकांच्या ज्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी त्यांनी मार्गदर्शन करण्याचं काम अण्णांनी साधारण संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत येईल असं या ठिकाणी कारण आम्ही तिथं एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झालेली आहे. तो आपल्या इथं लँडिंग करण्यासाठी फ्लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे पुण्यावरून इकडे येण्यासाठी रात्री 8-10 वाजतील असं काय आता बघून ते सांगतो म्हटलं तो कळवत.